मित्रांनो, आवडला का तुम्हाला हा रोटेटिंग डिस्प्ले स्टँड? तर आपण आता हा तयार कसा करायचा ते पाहूया. त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. त्याच्यामध्ये एक आहे ती मेनली आहे ती मोटर. याला स्लो मोशन मोटर म्हणतात. ही मोटर जी आहे ना 10 RPM ची आहे. म्हणजे एका मिनिटामध्ये 10 राऊंड्स फक्त ह्याचे पूर्ण होतात, एवढी स्लो फिरते ही. आणि ही जी आहे मोटर ती 12 व्होल्टवर चालते. ही मोटर चालवण्यासाठी आपल्याला 12 व्होल्टचं एक अडॅप्टर किंवा 12 व्होल्टची बॅटरी लागते. त्याच्यानंतर आपल्याला एक असा वर्तुळ कट केलेलं पुठ्ठ्याचं पाहिजे. तर हे पुठ्ठ्याचं जे वर्तुळ आहेत ना ही सहजपणे अवेलेबल आहेत. हे केकचं आहे, केकच्या खाली असतं. तर केक आपण फेकून देतो काढून नंतर. तर केकचं जे ते स्वच्छ करून आपण घेऊ शकतो, कारण याला वरून चांगलं प्लास्टिक कोटिंग असतं. त्याच्यामुळे आपल्याला हे सहजपणे वापरता येतं आणि चांगलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही जी मोटर आहे ही जोडण्यासाठी गोष्ट करावी लागेल. ही अशी एक छोटीशी पुठ्ठ्याची वर्तुळ काढून ते एक्झॅक्टली सेंटरला आपल्याला इथे लावावे लागणार आहे. पुठ्ठ्याची एकावर एक लावायची, वर्तुळ चिटकवायची आहे काढून. ती लावताना एक काळजी घ्यायची आपल्याला की वर्तुळाचा जो सेंटर आहे तो आपल्याला एक्झॅक्ट काढावा लागेल. त्याच्यासाठी काय करायचं तर एक अशी पूर्ण व्यासाची रेघ मारायची. नंतर त्याच्या अपोजिट 90 डिग्रीला जाऊन परत एकदा एक व्यासाची अशी लाईन मारली की इथे बरोबर त्या वर्तुळाचा सेंटर येतो. आणि या सेंटरवर एक्झॅक्टली आपल्याला ही जी वर्तुळे एकावर एक लावलेली ती लावायची. आणि त्याच्या एक्झॅक्टली सेंटरला आपल्याला हे आधीच होल पाडून घ्यायचं आणि मग बरोबर एक्झॅक्टली हे लावायचं आहे. हे जे होल आहे ते बरोबर या मोटरच्या शाफ्टच्याच मापाचं आहे. याला म्हणतात कपलिंग. हे कपलिंग आहे या वर्तुळाचं फिरणाऱ्या पुठ्ठ्याचं आणि याचं मोटरचं हे कपलिंग आहे. झालं. आता ही जी मोटर आहे ही मोटर बसवण्यासाठी आपल्याला एक बॉक्स लागणार आहे. कुठलाही एक बॉक्स घ्या. आम्ही एक डबी घेतलेली आहे साधी, आणि या बॉक्स मध्ये आपल्याला हे बसवायचे. होल पाडून घ्या. एक्झॅक्टली आपल्या मोटरच्या शाफ्टचा जो आकार आहे त्याच्यात मोठं त्याला थ्रेड्स आहेत, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित बसू शकेल. एक्झॅक्टली केल्यामुळे व्यवस्थित बसतं. त्याच्यानंतर आपण हा पक्का बसवायचा आहे. आता या 2 वायर्स आहेत. याला आपण स्विच लावू शकतो, पण स्विच लावायची गरज नाही, कारण का आपण पॉवर सप्लाय ऑन ऑफ केला की मोटर ऑन ऑफ होऊ शकते. झालं. आपलं हा सेट तयार झालेला आहे. त्याच्यावर आपण हे वर्तुळ लावायचं. हे लावताना कसं लावायचं, हे बरोबर सेंटरला असं आलं पाहिजे आणि दाबून द्यायचं. बसलं एक्झॅक्टली. ठीक आहे. आता याला आपल्याला पॉवर सप्लाय द्यायचा आहे. पॉवर सप्लाय आहे. आपण हा लावूयात याला आणि बटन ऑन केलेलंच आहे आणि हा देऊयात याला. किती छान फिरतंय हे. तर याच्यामध्ये बऱ्याच काही वैज्ञानिक संकल्पना आपल्याला दाखवता येतील. रोटेशनल मोशन कसं असतं त्याचं, हे एक्झॅक्टली सेंटर ऑफ मास आपण त्याचा काढलेला आहे. सेंटर ऑफ मास काय असतो, ते बॅलन्स का होतं, नंतर याच्यामध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी, इलेक्ट्रिक मोटर, त्याची रचना, अशा काही बऱ्याचशा वैज्ञानिक संकल्पना त्याच्यामधून आपल्याला विज्ञान प्रदर्शनामध्ये दाखवता येतील. याचे उपयोग पुष्कळ आहेत. एखादा तुम्ही मॉडेल तयार केलं तर ते मॉडेल तुम्ही याच्यावर ठेवून शोपीस म्हणून दाखवू शकता. दुकानामध्ये तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी दुकानामध्ये मोबाईल किंवा दागिने वगैरे, घड्याळ अशी याच्यावर ठेवलेली असतात. ती शोकेसमध्ये ती फिरवलेली दाखवतात. त्याच्यामध्ये आपल्याला 360 डिग्रीमध्ये व्हिडिओ शूटिंग करता येतं एखाद्या वस्तूचं. तर असे बरेच काही आपल्याला याचे उपयोग करता येतात. म्हणून आपण हे विज्ञान प्रदर्शनामध्ये एखाद्या तयार करून दाखवू शकतो. आता आपण काय करूयात, हे जे तुम्ही मगाशी पाहिलाच ना व्हिडिओ, तो परत एकदा आपण पाहूया. हे शोपीस मीच बनवलेलं आहे. हे साध्या काडेपेट्यांपासून बनवलेलं आहे आणि काडेपेट्या एकमेकांना बरोबर चिटकवून हे शोपीस तयार केलेले. आणि कोंबडीची पिसं असतात ना ती रंगवली आहे आणि छान शोपीस तयार झालेली आहे. किती सुंदर चित्र बघा.
आवडलं का तुम्हाला हे आजचं रोटेटिंग डिस्प्ले स्टँड? तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.